नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हीडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तो व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले आहे? महाराष्ट्राने भारताचे एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 9.36% क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 16 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, मध्यरात्रींचा सूर्याचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? मध्यरात्रींचा सूर्याचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नॉर्वे देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, महसूल वर्षांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फोंडा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले आहेत? खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, उजनी हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? उजनी हे महाराष्ट्रामधले धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, अलिबाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, स्वतंत्र भारताचा पहिला व शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? स्वतंत्र भारताचा पहिला व शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सी राजगोपालाचारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस शोधून काढलेली आहे? एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस शोधून काढलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक देवीची लस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लाल रक्तपेशी हे खालीलपैकी किती दिवस जगतात? लाल रक्तपेशी यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती दिवस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 120 दिवस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 के जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? महाराष्ट्रामध्ये जिल्हा नियोजन मंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गाढवे आणि वाघ या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत? गाढवे आणि वाघ या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामध्ये आपला शब्दयोगी अवयव ओळखायचा आहे. समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधलं शब्दयोगी अवयव खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दादर व नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? दादर व नगर हवेली या संघराज्य प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिल्वासा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 उटी हे भारतामधले थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे भारतामधले थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 चारमिनार हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चारमिनार हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हैदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 केदारनाथ ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केदारनाथ ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बेंगलोर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 रावतभाटा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रावतभाटा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 शरावती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रिअर लेफ्टनंट हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? रिअर लेफ्टनंट हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 9 दल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी.डी. देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मुंबई येथे देशामधले पहिले आकाशवाणी केंद्र खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? मुंबई येथील देशामधले पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑनलाईन मतदान राबवणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 देशामध्ये सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? देशामधली सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे भारताचे पहिले राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारत देशाचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारत देशाचे पहिले कायदा मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नौदलामधील सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे? नौदलामधले सर्वोच्च पद खालीलपैकी कोणतं पद आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ॲडमिरल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशामधले सर्वाधिक पावसाचे ठिकाण मोसिनराम हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देशामधले सर्वाधिक पावसाचे ठिकाण मोसिनराम हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताची कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? भारताची कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 3001 ते 4500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 11 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रामध्ये 3 स्तरीय पंचायत राज खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या? महाराष्ट्रामध्ये 3 स्तरीय पंचायत राज खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? स्वराज्य पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1923 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली आहे?
सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.